नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला स्क्रीनवर एक दिसत असेल इंट्राडे 15% मूव्ह. ओके. तर मित्रांनो, इंट्राडे मध्ये 15% मूव्ह कॅप्चर करणं पॉसिबल आहे का? येस, इंट्राडे मध्ये 15% मूव्ह कॅप्चर करणं सुद्धा पॉसिबल आहे. आणि कसं झालं, काय होतं एक्झॅक्ट, काय त्याला थॉट प्रोसेस आहे, हे तुम्हाला समजून सांगणार आहे मित्रांनो. ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत हे राहा. आपल्याला डेटाचं अनालिसिस बघायचंय. आज चं गणित आपल्याला बघायचं की कशा पद्धतीने डेटा आलाय, काय त्यासाठी लॉजिक होतं, कशा पद्धतीचा डेटा आलेला आहे परवासाठी. ओके. तर मित्रांनो, ह्या गोष्टी करत असताना आपण काही इंट्राडेचं इक्विटीमध्ये पण असे मोठे मूव्ह कॅप्चर करतो आणि ते मूव्ह छोटे छोटे नाहीयेत, ते एकदम 20-20% मूव्ह पण आपण हिस्टॉरिकली मागच्या काही याच्यामध्ये कॅप्चर केलेले आहेत. तर हे रेग्युलर करतो, फ्रिक्वेंटली आपण हे मूव्ह कॅप्चर करत असतो. तर ह्या पाठी आहे ना, काही सिक्रेट गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्या की हे 15% इंट्राडे कुठल्या स्टॉकमध्ये आलेत, काय आले गणित हे बघा. एकदम परफेक्ट लेवल, ह्या लेवल पासून दिवसभराचा हा जर मूव्ह पाहिला तुम्ही, तर एकदम 100 रुपीजचा नेट गेन जो झालेला आहे आपल्याला, तो झालेला आहे इंट्राडे इक्विटीमध्ये. ओके. हा इक्विटीचा शेअर आहे आणि हा या लेवल पासून खाली झालेला आहे. तर हे आपल्या पार्टिसिपंटनी पकडलेलं आहे. हे कसं पकडलं, याची थॉट प्रोसेस कशी डेव्हलप झाली, ते आपण समजून घेणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर सुरुवातीला मला तुम्हाला हे सांगायचंय, रिसर्च म्हणजे काय? ओके. रिसर्च म्हणजे काय? तुम्ही काय म्हणाल, रिसर्च म्हणजे काय? रिसर्च म्हणजे इंडिकेटर का, की इथे तो सेल करा आणि इथे जाऊन तो बाय करा, पुन्हा एकदा रिट्रेस झाला की सेल करा, किंवा अशा आडव्या तिडव्या रेषा मारा आणि मग जाऊन त्याची बॅक टेस्ट करा. तर हे तुम्ही अशा रॅन्डम कुठल्याही चार्ट वरती हे जर लावलं ना, तर हे होणार आहे. तुमचं RSI काही चालायचं थांबत नाही. तर तुम्ही 1 मिनिटावर लावा, नाही तर 10 मिनिटावर लावा. त्याला काय करायचं ते करा, तो तुमचा थांबणार नाही. तुमचे जे इंडिकेटर्स आहेत ते असे क्रॉस द्यायला मागे पुढे बघणार नाही. थोड्या 4-5 कॅन्डल. तर हे काय होतं ऍक्च्युली, कुठला EMA ब्रेक झाला, कुठला अजून काही झालं, कुठला 10 याचा मुव्हिंग ॲव्हरेज वगैरे, ते हे काय असतं की या मागच्या प्राइसचा एक ॲव्हरेज असतो. आणि आता मागची प्राइस पुढचं भविष्य कसं सांगेल? ठीक आहे, सांगू शकते का? अजिबात नाही. तर हे रॅन्डम कुठेही लावलं, कसंही लावलं, तरी ते होत राहणार आहे, होत राहणार. आता इथं निगेटिव्ह निगेटिव्ह झालं, पुन्हा इथं पॉझिटिव्ह झालं, इंडिकेटर पॉझिटिव्ह व्हायला लागतील. इथे निगेटिव्ह झालं, परत इंडिकेटर पॉझिटिव्ह व्हायला लागतील. तर हे जे आहे, हे रात्रंदिवस चाललं आहे. हे हे असं नाही होत. रिसर्च जो आहे तो कसा असतो तो सांगतो तुम्हाला. आता एवढे मोठे मूव्ह कॅप्चर करणं कसं काय पॉसिबल होते आपल्याला, आपल्या पार्टिसिपंटला. ओके. आजच्या ह्या ट्रेडची हिस्ट्री सांगतो. पार्टिसिपंटने ह्या लेवलला तो त्या ठिकाणी शॉर्ट केला. मला शेअर केला की अशा पद्धतीचा ट्रेड आपण कॅरी करतोय. मी त्याला आयडेंटिफाय केला की अजून निगेटिव्हिटी दिसती. मी ह्या लेवलला शॉर्ट केला 572 ला, आणि तिथून ती जर्नी आहे ती इथपर्यंत त्या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो. एवढं खतरनाक लेवलचं काम जे आहे ते होतंय. तर हे याच्यातच नाही झालं. अजून एक शेअर होता कालच्या डेटमध्ये. ओके. तर हा जो शेअर आहे तुम्ही ह्याला बघा, ह्याची कालची मूव्हमेंट बघा. ओके. याच्यामध्ये काही आहे ना कॉमन पॅटर्न असतात. काही अशा गोष्टी की ज्या ऑलरेडी ऑलरेडी आपल्याला सॉर्टेड असतात, की असं याच्यापेक्षा वरचा मूव्ह येऊच शकत नाही. ओके. आता हे थोडंसं अतिशयोक्ती होईल, पण तुम्हाला बिलीव्ह होईल की असे मूव्ह रेग्युलरली त्या ठिकाणी पकडता येतात. तर ह्याच्यामध्ये पण एकदम खतरनाक वाली मूव्ह तुम्ही बघू शकत असाल. एकदम 405-6 ची जर्नी. ओके. ती जर्नी येऊन थांबली आहे एकदम 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 लोएस्ट पॉइंटला 344 रुपयाला. तर ह्याच्यामध्ये रिस्क किती आहे? रिस्क फक्त आहे 400 रुपयाची, आणि 400 रुपयाच्या रिस्कच्या अगेन्स्ट मध्ये आपण जो गेन करणार आहे तो 4000चा गेन त्या ठिकाणी मिळवलेला आहे. ओके. ह्याच्यामध्ये हा ट्रेड मध्ये हार्डली 500 रुपयाच्या याच्यामध्ये काय त्याला म्हणतो, SL मध्ये त्या ठिकाणी 10,000चा प्रॉफिट. ओके. तर हे फक्त जर 100 क्वांटिटी जर कॅरी करायला जर गेलो आपण, तर हार्डली 12-15 हजार रुपये लागतात. म्हणजे 100%चा गेन विदिन अ डे पण होऊ शकतो, जर परफेक्ट ट्रेड आणि परफेक्ट सेटअप आपल्याकडे असेल तर. ओके. तर आता हे एका रात्री डेव्हलप झालं का? अजिबात नाही. हे ह्याच्या पाठी काही लोकांची मेहनत आहे, मागच्या लोकांचे काही जणांचे अनुभव आहेत. ओके. तर मी ऑल्वेज ओपन असतो की अशा गोष्टी हळू हळू रिडेव्हलप होतात. तर यालाच रिसर्च म्हणतात. कोणीतरी एक सांगेल की हे विकास असं पण वर्कआउट होऊ शकतं का? तर मी बोलेल येस, आय हॅव टू चेक.
पहिल्यांदा चेक करेल, मग आपण समजू की अशा पद्धतीच्या गोष्टी होऊ शकतात का? ओके. त्याची काय पॉसिबिलिटीज आहे? ह्या गोष्टी खाली जाण्यासाठी काय लिमिटेशन्स आहेत? ओके. किंवा हा जे शेअर आपले वरती जातात, 20-20% ची रॅली पार करतात, तर ह्याच्या पाठी मोठ्या प्लेयरचे काय लिमिटेशन्स आहेत? कोण असे मोठे लोकं ह्याच्यात गेम करतात? काय प्रमोटरची थॉट प्रोसेस असते? काय इंडस्ट्रीचं गणित असतं? ओके. काही फॅक्ट्स असतात, काही डिमांड आणि सप्लायचे नियम असतात. ओके. डिमांड आणि सप्लाय युनिव्हर्सल गोष्ट आहे. पूर्ण जगात कुठेही लावा. क्रिप्टोला लावा, अख्ख्या जगातल्या कुठल्याही मार्केटला लावा. इव्हन मी गमतीने सांगतो, पाकिस्तानच्या मार्केटला जरी तुम्ही हे सेम पद्धत जर लावली, तर ते सेम पद्धतीने वर्क होणार. ओके. ह्याच्या पाठी काही सिक्रेट आहेत. ह्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगत असतो. ह्याच्यासाठी मी करतोय एक उद्या उद्या एक करतोय एक लाईव्ह त्या ठिकाणी सेशन. ओके. या सेशनचे डिटेल्स मी ऑलरेडी ग्रुपवर शेअर करून ठेवेल आणि मग तुम्हाला जाऊन चेकआउट करायचंय. ओके. फ्री ऑफ कॉस्ट सेशन असेल. ह्याच्यात काही गोष्टी कशा डेव्हलप झाल्या, कशा पद्धतीचा रिसर्च समोर आला, काय काय गोष्टी घडल्या ते हे सांगेल. ओके. ह्याची जर्नी जी आहे मित्रांनो, ती फार फार दिवसांपूर्वी सुरू झाली. ऑलमोस्ट 2 वर्षांपूर्वी ही जर्नी सुरू झाली. ठीक आहे. एक आपले जे मेंटॉर आहेत, माझे मेंटॉरच समजतो मी त्यांना आणि फार फार इन्साइट मला त्यांच्याकडून मिळत असतात. 71 इयरचं एज आहे. एक एक शब्द मला तो त्यांचा एकदम असा ह्याच्यासारखा असतो, की ह्याच्यामध्ये असं काय घडतं आणि काय इन्साइट्स असतात ते मला ते सांगत असतात. तर हे त्यांच्याकडून थॉट प्रोसेस आली. ओके. आता एजेड आहेत. तर ते लाँग टर्म साठीचा गेम करतात. म्हणजे लाँग टर्ममध्ये मोठे प्लेयर काय गेम करतात ते फाइंड आउट करतात. मग मी बोललो, "हे मायक्रो लेव्हलला होईल का?" तर येस, मायक्रो लेव्हलला म्हणजे इंट्राडे लेव्हलला कसं करता येईल, त्यासाठी मी थॉट प्रोसेस डेव्हलप केली. फार चांगलं काम होत होतं. ओके. आता हे शेअर सुरुवातीच्या आपल्या थॉट प्रोसेसमध्ये ना 12 नंतर ही एंट्री मिळायची. ओके. तर आयडियली त्यावेळी आपल्याला ही एंट्री इथे मिळाली असती. ओके. पण हळू काय होत गेलं, हे रिडिफाईन होत गेलं आणि आता ही एंट्री एकदम 9:20, 9:30 ला सुद्धा आपल्याला मिळते आणि पूर्ण दिवसाची दिशा एकदम क्लिअर होऊन जाते. एकदम नॉमिनल कॉस्टमध्ये 1:10 सुद्धा आपल्याला मिळवता येतो. ओके. 1:20 सुद्धा त्या ठिकाणी काही याच्यामध्ये मिळवता येऊ शकतो. राइट? एवढं पॉवरफुल आहे मित्रांनो, एवढं पॉवरफुल आहे आणि अशा हिशोबाचं गणित हे वारंवार फ्रिक्वेंटली होत जातं. तर आपल्याला काय करायचंय, रिसर्च करताना रँडमनेस टाळायचं. एखादी गोष्ट काही त्याचं आउटकम माहीत नसतं. समजा असे छापा-काटा करतोय, त्याचं आउटकम माहिती आहे का आपल्याला, की कुठल्या ह्याच्यात छापा येईल, काटा येईल, काय येईल? हा रँडमनेस आहे. तर हा रँडमनेस आपल्याला पूर्णपणे घालवायचा आहे आणि आपल्याला एका कॉन्क्रीट थॉट प्रोसेसवर काम करायचं, की असं झालं तर असंच व्हायला पाहिजे. नाही झालं तर माझा स्टॉप लॉस स्ट्रिक्ट आहे, ठरलेला आहे. त्याच्यावरती ते होणार नाही. आणि असं कंडिशन नाही मेट झाल्या तर नो प्रॉब्लेम. दुसरा ट्रेड. ओके. तर 10 पैकी 1 जरी सक्सेस झाला ना आणि 9 फेल झाले ना, तरी तुम्ही जिंकले. ठीक आहे. तर अशा हिशोबाची ही थॉट प्रोसेस आहे मित्रांनो. उद्या करतोय मी ह्याचं लाईव्ह. ठीक आहे. एक सेशन करतोय. या सेशनची लिंक डिटेल्स मी तुम्हाला शेअर करून ठेवेल. ओके. ग्रुपवर नसाल तर खाली WhatsAppची लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे. जॉइन व्हायचा प्रयत्न करा. ओके. फार इन्साईट मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या व्हिडिओचे थोडे लिमिटेशन्स आणि हे असल्यामुळे थोडंसं हे करतोय. तर उद्या सकाळी 11 वाजता आपण हे करणार आहोत. तर उद्याची सुट्टी जी आहे ती रेडी राहा काहीतरी नवीन लर्निंगसाठी. राइट? तर उद्या तारीख आहे 28. 28 तारखेला आपण हे करणार आहे. या सेशनमध्ये मी काही इन्साईट देण्याचा प्रयत्न करेल. याची हिस्ट्री समजावून सांगेल आणि ह्याच्या पाठचं रिसर्चचं क्रायटेरिया समजावून सांगेल. तर हे रँडम चार्टवर रिसर्च करणं सोडून द्या. काही फॅक्ट्सवर रिसर्च करण्याचा प्रयत्न करा, की असं का झालं? ह्याच्या पाठी काय लॉजिक आहे? हे असंच का झालं? ठीक आहे. तर अशा पद्धतीचं मी काही सिक्रेट्स तुम्हाला उलगडणार आहे उद्याच्या सेशनमध्ये. मिस करू नका. राइट? तर आता आपण डेटावरती जाऊया. डेटा कशा पद्धतीने आलाय, तो मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला ओव्हरऑल जी डायरेक्शन आहे ती अजूनही निगेटिव्हच देतोय. आजचा डेटा सुद्धा निगेटिव्ह होता, पण असे काही फ्लक्च्युएशन येताना दिसले. काही पॉझिटिव्ह, काही निगेटिव्ह आणि थोडासा साइडवेज डेटा आपल्याला बघायला मिळाला. ओके. तर हे का झालं? तर आता हे सुट्टी ॲडजस्ट झाल्यामुळं आपली जी एक्सपायरी आहे सेन्सेक्सची, ती थोडीशी ॲडजस्ट झाली आणि मग आता जसं निफ्टीचं एक्सपायरी आहे, तसं सेन्सेक्सची एक्सपायरी सुद्धा त्या ठिकाणी अनवाइंड होताना दिसली. तर बराचसा डेटा अनवाइंड पण झालेला आहे.
काही नवीन ऍडिशन झालेलं आहे, तर हा ब्रॉडर डेटा आहे. हा बाकीच्या इंडेक्स साठी पण आहे. तर हे ब्रॉडर जे मार्केट आहे ते खाली राहण्याचा प्रयत्न झाला. त्याचा अर्थ असा नाही की डेटा बरोबर आणि चुकीचा. डेटा आपल्याला लॉंग टर्मची ओव्हरऑल डायरेक्शन सांगतोय. तर ओव्हरऑल डायरेक्शन अजूनही स्टील निगेटिव्ह. ओके, रात्रीतून काय होईल माहित नाही. ट्रम्प विचित्र माणूस आहे त्या ठिकाणी. त्यानंतर इराण काही त्याचं ऐकण्याच्या तयारीत नाही. तर हे किती दिवस चालणार आहे, असं काय होणार आहे पुढे कुणास ठाऊक. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला काही इन्साइट्स आणि ह्या गोष्टी या डेटा थ्रू मिळत असतील. ओके, तर पोझिशन बघून घ्या. 8 लाखाचं पोझिशन स्टील एफ-आयच कॅरी करतोय. काही ॲडिशन होऊन आलेली आहे आणि मूव्हमेंट साइडवेज टू थोडीशी निगेटिव्ह झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतरून हा प्रोचा डेटा जो आहे तो ॲज इट इज निगेटिव्ह पोझिशन्स कॅरी करतायत. ओके, कॉन्फिडेंटली थोडंसं निगेटिव्ह घेऊन गेलेले आहेत. रिटेलर थोडा थोडा का होईना ऍड ऑन होऊन पॉझिटिव्हच आहे अजून. तर याचा अर्थ मार्केटमध्ये अजूनही अनिश्चितता आहे डाऊन साईडला. ठीक आहे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा मित्रांनो.